मित्रमंडळींनो नमस्कार. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता सत्यन ते त्या माणसांमागे पळत असतात आणि ते खूप पळतात. पण तो माणूस आता त्यांच्या सत्याच्या हाती लागतो. सत्य त्याला खूप मारतो. पण नंतर सत्याला कळतं की हा तो माणूस नाहीच आहे. मग सत्याचे खरे डोळे उघडतात आणि सत्य म्हणतो की आता काय करायचं आपण? हा तर तो माणूस नाहीये. आता कुठं गेला असेल मग तो माणूस? आता कुठं शोधायचा आपण? असं म्हणत असतं. तर आता सत्या जयदीप पण ते सगळेजण तिकडे पळतात. आता सगळेजण तिकडे गॉर्डन असतं तिकडे यायला लागतात. तर इकडे गॉर्डनमध्ये जी मंजू आहे ती तिथे आता बेशुद्ध झालेली असते आणि जो आर्यन आहे तो आता मंजूजवळ येतो आणि म्हणतो की काय गं मंजू, अगं मंजू कसं वाटतंय तुला, बरं आहे की नाही? तर आता जी मंजू आहे ती मंजू आता तिथे बेशुद्ध असते आणि तो मुद्दामून आता तो म्हणतो की आता मंजू तुला माझी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तो कुंकवाची हे असतं पंचपादक खिशातून काढतो आणि ते घेतो आणि मंजूच्या भांगेमध्ये कुंकू भरायला लागतो आणि म्हणत असतो की मंजू तू फक्त माझी आहे. सत्य खूप आपल्या मध्ये मध्ये यायचा ना, आता सत्य आपल्या मध्ये मध्ये येणार नाही असं तो म्हणत असतो. तर इकडं आता मम्मी साहेब आणि त्या सपना ज्या असतात, सपना मम्मी साहेब आणि त्या जेवत असतात आणि सपना त्या म्हणत असतात की सपना जी असते ती सपना म्हणत असते की सपना आता तिथे म्हणत असते की हे सगळं आहे ना मम्मी साहेब आता कोण खाणार आहोत, आपण एवढं सगळं कसं खाणार आहोत असं म्हणतात. तर ते म्हणतात काय आपण हे सगळं खाणार आहोत, तर आता कसं खायचं ना मला काहीच कळत नाही, तुम्ही कशाला करायला लावलं, तो आर्यन तर गेला निघून. तेवढा तिकडे आता जयदीप पण ते तिथे येतात, जयदीप सत्यन ते येतात आणि आर्यनला ओरडतात. तर आर्यन पण तिथे बेशुद्ध अवस्थेत पडायचं नाटक करतो. आर्यन पण ते बेशुद्ध पडतो. तेवढं आता तिथे आल्यावरती तर आता लगेच तिथे सत्या येतो. सत्यान ते आता जे त्यांना उचलतात. मंजूला म्हणतात, "काय झालं? उठ, उठ." पण मग वाघमारे मंजू काय उठत नाही. तेवढ्यात आता सत्यान ते त्यांना उचलतात आणि ते सगळेजण घेऊन जातात आणि आता ते घरी घेऊन यायला निघतात. सगळेजण आता त्यांना घरी आणतात. घरी आणल्यावर त्यांना सोफ्यावरती टाकतात आणि सोफ्यावर टाकल्यावरती आता ते म्हणत असतात, की आता मग ते म्हणतात की हे बघा. तर आता जी मंजू आहे तर ती मंजू ते आता शुद्धीवर नसतात. आर्यन शुद्धीवर येतो आणि तो म्हणतो की "इथे कुठं आलो मी?" मुद्दामून नाटक करतो आणि आता सत्य म्हणतो की "तुला माहिती आहे का तुमच्यासोबत काय घडलं होतं?" आर्यन म्हणतो की "तुला हो तिथे असं घडलं होतं, तुम्ही तिथून गेले आणि तिथं धूर झाला अचानक आणि त्या धुरामध्ये काय होतं काय माहिती आणि तिथेच वाघमारे मॅडम बेशुद्ध पडल्या. मी त्यांना उठवायला गेलं पण माझ्या मागून डोक्यात कोणीतरी काहीतरी हाणलं आणि मी तिथे बेशुद्ध पडलो होतो." हे सगळं तो सांगतो. त्याच्यानंतर मला काही आठवत नाही असं आर्यन म्हणतो. तर सत्यन ते म्हणतात चला आतमध्ये आराम करा. मंजूला पण आतमध्ये आणून टाकतात आणि तिकडे आर्यनला पण. आता मंजू आतमध्ये येते तेवढं ते आता सगळेजण मंजूला भेटायला येतात आणि आता सत्य मंजूजवळ येऊन बसतो आणि म्हणतो की "काय हो वाघमारे, ओ काय झालं होतं असं?" तर मंजू म्हणते की "अरे ते धूर झाला सत्य, मी फोटो बघत होते. नक्की पुढचं मला काहीच आठवत नाहीये." मंजूच्या आईन त्या पण तिथे येतात. इकडे त्या आर्यनकडे मम्मी साहेब ते सगळेजण भेटायला येतात. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.